जय आदिवासी मित्रांनो, आज आम्ही आलो मित्रांनो इथं कुमशेतलं वीर दारेराव इथं मंदिर आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला आहे ना वीर दारेरावबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर त्याचा माहिती फलक मित्रांनो इकडे हे बदल लावलेलं आहे बघा. तर हे बघा मित्रांनो, इथं जे माहिती फलक आहे इथं वीर दारेरावचा. तर ही जी मूर्ती आहे मित्रांनो खालची, ही वीर दारेराव आणि आपले आदिवासी दैवत वाघोबा वगैरे त्यांचं ती मूर्ती आहे इथं. आणि इथं ही वरतीला याच्यात मित्रांनो हे बघा मंदिर आहे इथं. आणि त्याच्या साईडला इथं माहिती दिलेली आहे बघा. माहिती म्हणजे अशी माहिती दिलेली आहे वीर दारेरावच्या मंदिराबद्दल. आणि मित्रांनो जो आपला जो दैवत आहे वीर दारेराव त्याची माहिती इथं थोडक्यात सांगितलेली मित्रांनो. तर मग तुम्हाला माहिती वगैरे वाचून दाखवणार. तर मित्रांनो, अतिशय दुर्गम भागातील अकोला तालुक्यातील डोंगर भागातील आदिवासी गुरुकट्टी कुटुंबातील जन्म झाला. त्यावेळेस 18व्या शतकामध्ये इंग्रजांचा अंमल असल्यामुळं त्यावेळेस वीर दारेरावने झेंडा हातात धरून त्यांनी गोरगरिबांना होणारी जी लूटमार आहे मित्रांनो, ती लूटमार थांबवण्यासाठी इंग्रजांनी विरुद्ध एक बंड पुकारला. आणि येथील जो आपला समाज आहे मित्रांनो, त्या समाजाला न्याय देण्याचं काम या वीर दारेरावांनी केल्यामुळं त्याची ख्याती प्रसिद्ध झाली मित्रांनो. तर हा जो परिसर आहे मित्रांनो, हा पूर्ण परिसर कुमशेत पट्ट्यातील वीर दारेराव क्षेत्रातील आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला नाही तर पुढं मंदिर वगैरे आणि तर झेंडे वगैरे आहेत. तर तुम्हाला माहितीचा बॅगचा पण थोडीशी माहिती देणार आहे मित्रांनो. आपल्याकडे कॅमेरामॅन नसल्यामुळे ना आता मग स्वतः शूटिंग करून आवाज देणार तुम्हाला. हे बघा इथं आमची गँग इथं पाहायला आली. हे बघा मित्रांनो, जो बॅगचा परिसर आहे तो पूर्ण अतिशय सुंदर असा वातावरण नटलेलं आहे. आणि आम्ही आज लय दिवसातून मित्रांनो लहान होतो, 10 ते 12 वर्ष मित्रांनो, तेव्हा पायी गेलो होतो. आणि त्याच्यावरती आता 2026ला ज्यावेळेस मोटरसायकल म्हणून आलो मित्रांनो आणि त्यावेळेस इथं मंदिर वगैरे काहीच नव्हतं मित्रांनो, असं दगडाचा माचा नव्हता आणि त्याच्यावरती ती मूर्ती वगैरे होती. तर मित्रांनो, वीर दारेरावचा इतिहास हा एकदम सांगण्याचा भरपूर इतिहास आहे मित्रांनो. सह्याद्रीच्या परिसरात गाजलेला इतिहास आहे मित्रांनो. इंग्रजांना विरुद्ध बंड पुकारला आणि आदिवासी समाजाला जो अन्याय अत्याचार होत होता मित्रांनो, तो या वीरांनी यांना संपुष्टात आणला मित्रांनो. आणि त्याचं रूपांतरण देवामध्ये झालं मित्रांनो. म्हणजे प्रत्येक रविवारी इथं भरपूर अशी गर्दी होती. आणि गर्दी वगैरे आणि नवस वगैरे बोललं जातं मित्रांनो. 5 वार करता, 5 वारानंतर आपण जो नवस पूर्ण 5 वारानंतर